ओम श्री परमात्मने नमः. आजपासून आपण भागवतातील काही कथा पाहणार आहोत. त्यातील पहिली कथा आहे भागवत कथेची निर्मिती. नैमिषारण्यात सुताने शौनकादी ऋषींनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देण्यास सुरुवात केली. सूत सांगतात, द्वापार युगात पराशर पुत्र वेदव्यास सत्यवतीचे पोटी अवतीर्ण झाले. व्यास हे भगवंताचे अंश असल्याने अति मानवी तेज व बुद्धी त्यांचे ठिकाणी होती. यांनी वेदांचे सुसूत्रीकरण करून त्याचे 4 विभाग केले. ते असे: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ते त्यांनी त्यांच्या 4 वेगवेगळ्या शिष्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे शिकवले. त्यानंतर महाभारत हा जणू 5वा वेद त्यांनी लिहिला. त्याचबरोबर 17 पुराणे सुद्धा यांनीच लिहिली. एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. ती सुयोग्य अशा शिष्यांना सुपूर्दही केली. यामध्ये पुराणांची निर्मिती करताना व्यासांनी स्त्रिया, शूद्र इत्यादींना ज्ञानप्राप्ती व्हावी हा हेतू मनात ठेवला होता. एवढे प्रचंड कार्य झाल्यानंतर ते सरस्वती नदीच्या तटावरील आपल्या आश्रमात आले. नेहमीप्रमाणे सायं संध्या झाली आणि ते निवांत बसले. पण आज त्यांच्या मनाला शांती वाटत नव्हती. नक्की काय होत आहे हे काही त्यांना कळेना. अस्वस्थ चित्त व्यास महर्षी आश्रमात एकटेच विचार करीत बसले होते. एवढ्यात आकाशमार्गाने नारद मुनी तेथे आले. दोघांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. थोडा वेळ गेल्यानंतर नारदांनी व्यास मुनींची अस्वस्थता पाहिली. त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी अस्वस्थ दिसतायत. त्यांनी तसे व्यासांना विचारले सुद्धा. तेव्हा व्यास म्हणाले की मी खूप कार्य केले, एवढी मोठी ग्रंथ संपदाही निर्माण केली. तिचा प्रसार व्हावा म्हणून ती योग्य शिष्यांना शिकवली. पण असे असले तरी मला पूर्ण शांतीचा अनुभव येत नाही. माझे काय चुकले, काय करायचे राहिले तेच कळत नाही. ते ऐकून नारद मुनी म्हणाले, खरे आहे हो, तुम्ही अनेक गोष्टी केल्या, पण आपण भगवंताच्या नामाचा महिमा आणि त्याचे गुणवर्णन केले नाहीत. तुमच्या अस्वस्थतेचे हेच खरे कारण आहे. माणूस किती ज्ञानी, योगी, तपस्वी असला तरी त्याला श्रीहरीचे नामस्मरण आणि गुणानुवर्णन केल्याशिवाय कधीही मनःशांती मिळत नाही. आपण लिहिलेल्या महाभारतात युद्धाच्या कथा आणि अन्य अनेक विषयांचा उहापोह केला आहे, पण त्यात सच्चिदानंद श्रीहरीचे गुण आणि त्याच्या लीला यांचे वर्णन केले नाही. आता ते काम तुम्ही करा. हरीच्या यशोगायनाने तुम्हाला मनःशांती लाभेल, जीवन कृतार्थ होईल. भगवंताच्या भक्तीनेच जीवांचा उद्धार होतो हे लक्षात घ्या. झडझडोनी वहिला उठ, ये भक्तीच्या वाटेला ग, जेणे पावसी अव्यंग निज धाम माझे. यासाठी मी तुम्हाला माझे चरित्र सांगतो, असे म्हणून नारदाने स्वतःचे चरित्र सांगायला सुरुवात केली. आणि नारदांचे चरित्र आपण पुढील भागात ऐकूया.